हाय, म्हजें नांव विन्सन मतायस. गांवांत हांव बेळमाणसो. वृत्तेंत हांव एक क्लिनिकल डायटिशियन. फाटल्या 3 वर्सांत हांव न्हू बेंगलोरच्या एका फामाद एंडोक्राइन क्लिनिकांत हांव क्लिनिकल डायटिशियन जावन काम करतां. माय एरिया ऑफ एक्सपर्टीज इज डायबिटीज अँड वेट मॅनेजमेंट. म्हज्या एका वृत्तेंत हांवें कॉमन जावन पळोवनचें कालेगी म्हूण सांगल्यार डायबिटीज पिडेस्तांक डायबिटीसा विशांत सारकी माहिती ना. पीपल आर आयदर इल इन्फॉर्म्ड ऑर पीपल आर रॉंगली इन्फॉर्म्ड. तुमकां एक एग्जांपल दिवन सांगचें जाल्यार साबार जाणां तुमी ग्लुकोमीटर यूज करतात म्हूण सांगल्यार तुमी घरांत शुगर चॅक करतात तुमचें फास्टींग जावं दी पोस्ट प्रँडियल शुगर म्हूण सांगल्यार जेवणा उपरांत कितले येता आनी रँडम ब्लड शुगरूय तुमी चॅक करतात आसूंक पुरो. फास्टींग रिडींग चॅक करतना थोडे जण एक मिस्टेक करतात काले म्हूण सांगल्यार तुमकां मोस्ट एक्युरेट फास्टींग रिडींग जायचें जाल्यार तुमी उठल्या तक्षण तुमचें शुगर चॅक करीचे. ओके, यू हॅव टू चेक युअर फास्टींग शुगर एज सून एज यू वेक अप अँड दॅट विल बी द मोस्ट एक्युरेट फास्टींग रिडींग. तुम्ही सकाळी उठून ब्रेकफास्ट आणि सेट रेडी करून ब्रेकफास्ट करच्या पहिले पळयतात तर जाल्यार डेफिनेटली तुमचे शुगर रिडींग चड येता. आणि थोडे वॉकिंगाक वचून आयिल्ल्या उपरांत ब्रेकफास्ट करच्या पयलीं थोडे पळोवनचे आसात. ते दाळय डेफिनेटली फास्टींग रिडींग काले आसा ते इल्लेशे चड येता. अशें कित्याक गी म्हूण सांगल्यार आमी उठून एका दिसांनी एक्टीव जाताना आमच्या बॉडींत थोडे स्ट्रेस हार्मोन रिलीज जातात. ताका आमी कॉर्टिसॉल म्हणटाव, एड्रेनलिन म्हणटाव. हे हार्मोन काले करतात गी म्हूण सांगल्यार लिव्हरांत आमच्या इल्लेशे एमर्जन्सी सिच्युएशना खातीर स्टोर्ड ग्लुकोज आसता. आनी तुमी अशे इल्लेशे वेळ करून पळयतात तर जाल्यार ते लिव्हरांत आहले ग्लुकोज एक्स्ट्रा ब्लड स्ट्रिमांत ऍड जावन तुमकां फास्टींग रिडींग इल्लेशे चड येवचे चान्स आसता. तुमी 110, 120 आहल्या कडेन 140, 150 अशे रिडींग तुमी पळयतात जावं पुरो. हे तुमी डॉक्टरा लागीं सांगतना तोय कन्फ्यूज जावन तुमचे डोज वाडोवचे चान्स चड आसता. सो ऑलवेज हॅव युअर ग्लुकोमीटर ऑन युअर बेडसाइड टेबल and check your fasting readings as soon as you wake up. थोडो करनाकात. हे पहिले इम्पॉर्टंट थिंग. जर तर तुम्ही अशें करतात जाल्यार हे एक तुम्ही करेक्शन करा. दुसरें इम्पॉर्टंट थिंग काले म्हणून सांगल्यार तुम्ही शुगर पळयतातूय पूण ताचे वटूय एक लॉग बुक मेंटेन करून दवरूंक प्रयत्न करा. काले शुगर तुम्ही पळयतात रिडींग फास्टींग जावं दी जेवणा उपरांतले रिडींग जावं दी केदाळाय एका बुकांत नोट करून दवरची एक सवय तुम्ही स्टार्ट करीचे. तांतू तुम्ही डेट घाला, बिफोर फूड पळयला गी आफ्टर फूड पळयला गी म्हणून तांतू मेन्शन करून तांतू तुम्ही शुगर रिडींग मेन्शन करून तुम्ही नेक्स्ट टाइम डॉक्टरा लागीं केदाळा तुम्ही मेळोवंक वेतात पळय तेदाळा ते रिडींग्स तुम्ही तो बुक तुम्ही त्या डॉक्टराक दाखयचे. तेदाळा ताका एक बेटर अंडरस्टँडींग ऑफ युअर शुगर रिडींग्स ताका ते तुमचे मेडिसीन ऑप्टिमायज करूंक मातसो कुमोग जाता. सो 2 संगती हांवें तुमचे वांगडा शेअर केली. पहिले फास्टींग रिडींग तुम्ही केदाळा पळयचे आनी कशें पळोवचे एक्युरेटली म्हूण सांगच्या विशयांत. आनी दुसरे कशें तुम्ही लॉग बुक मेंटेन करून तुम्ही ते डॉक्टराक दाखोवचे म्हूण सांगून ह्यो संगती तुमकां युजफूल जाता म्हूण सांगून हांव चिंता. आनी मुखल्या दिसांनी चड आनी चड डायबेटीक एज्युकेशना विशयांत, डायबेटीक डायटा विशयांत काले खायचे काले खावं नजो म्हूण सांगून केदाळाय मस्त कन्फ्युजन आसता. ह्या संगती विशयांत हांव चड आनी चड व्हिडिओ करूंक हांव ट्राय करतलो. अँड ऑफकोर्स इन्सुलीन एज्युकेशना विशयांत डायबिटीज लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आनी सर काले सर आयल्यात. त्या सर्व संगती विशयांत तुमकां माहिती मेळच्या बरी हांव चड आनी चड व्हिडिओ करून युट्यूबार अपलोड करूंक हांव ट्राय करता. So please subscribe to my YouTube channel and please share this content with your friends and family. Thank you.